दहशतवादी हल्ल्यानंतर एनआयएची टीम ही पहलगाममध्ये दाखल झालेली आहे। दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या बैसरण व्हॅलीची त्यांनी पाहणी देखील केलेली आहे। टेक्निकल टीमसह एनआयएची टीम ही या ठिकाणी दाखल झालेली आहे। प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारावरती या ठिकाणी घटनास्थळाची पाहणी करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी काही उपस्थित काश्मीरी नागरिक होते, त्यांची देखील आता चौकशी केली जाते। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, एका बाजूला दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे, तर दुसरीकडे काश्मीरमध्ये एनआयएची टीम पोहोचलेली आहे, त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे, चौकशी सुरू आहे। अगदीच, कारण एनआयएची टीम जी आहे या सगळ्या प्रकरणाचा तपास सध्या करत आहे आणि त्यांची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे। या सगळ्या व्हॅलीची ती 3D मॅपिंग करणार आहे आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारावरती पुढील स्थळाची पाहणी आणि माहिती जी आहे ते करणार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर बैसरण व्हॅलीमध्ये सध्या भारताची एनआयएची टीम पोहोचलेली आहे। दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे या ठिकाणी बैठका घेत आहेत। सगळ्यात महत्त्वाची बैठक आज पार पडली कॅबिनेट सिक्युरिटी ऑफ काउन्सिलची। ही जी अलीकडच्या काळात ही तिसरी बैठक होती आणि पहलगामच्या संदर्भामध्ये ही दुसरी बैठक होती। या बैठकीनंतर जी माहिती मिळते त्यानुसार भारताची जी सल्लागार समिती आहे त्या सल्लागार समितीमध्ये सरकारी राष्ट्रीय सल्लागार समितीच्या मंडळाची पुनर्रचना केली आहे आणि या मंडळाचे अध्यक्ष म्हणून माजी प्रमुख आलोक जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। माजी वेस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल PM सिन्हा, माजी दक्षिणी लष्कर कमांडर लेफ्टनंट जनरल AK सिंग, रिअर ॲडमिरल मोंटी खन्ना, लष्करी सेवेतील निवृत्त अधिकारी असं राजीव रंजन वर्मा, मनमोहन सिंग सरकारमध्ये राजीव रंजन वर्मा हे एक भारतीय सेवेतील 2 निवृत्त सदस्य आहेत आणि मनमोहन सिंग सरकारमध्ये हे कामामध्ये देखील कार्यरत होते। असं एकंदरीत विचार केला तर साधारण 7 ते 10 लोकांची टीम जी आहे ती या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। तर एकंदरीत ही झाली टीमच्या संदर्भात माहिती। दुसरं म्हणजे कॅबिनेट बैठक झालेली आहे। कॅबिनेट बैठकीमध्ये भारतातील इतर विकास कामांच्या संदर्भात निर्णय घेण्यात आले। या संदर्भात अश्विनी वैष्णव हे 3 वाजता आपल्याला निर्णयाची माहिती देतील। त्यानंतर आर्थिक बाबीमध्ये जेव्हा एखाद्या देशावरती हल्ला होतो किंवा एखाद्या देशाने स्वतःच्या संरक्षणार्थी हल्ला केलेला असतो तेव्हा त्याच्यावरती जागतिक स्तरावरती काही दबाव आणले जातात। तर ह्या दबावाचा विचार करता भारताने पाकिस्तानवरती हल्ला केल्यानंतर भारतावर काय परिणाम होतील याच्या दृष्टिकोनातून कोणकोणती निर्णय घेणं गरजेचं आहे ते म्हणजे अन्न साठापासून तर इतर देशांतून आयात निर्यात धोरणावरती काय परिणाम होतील या सर्व बाबींचा विचार या बैठकांमध्ये केला जातो। तर एकंदरीत जर पाहिलं आपण तर भारतामध्ये वायू क्षेत्रावरती काय परिणाम होईल म्हणजे याच्या दृष्टिकोनातून वायुसेनेला कोणकोणत्या बाबीची गरज आहे हे सिक्युरिटी काउन्सिलच्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं। आर्मीसाठी काय गरजेचं आहे आणि त्याचबरोबर नेव्हीसाठी काय गरज आहे या तिन्ही क्षेत्रांबद्दल विचार करण्यात आला। भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीमध्ये विचार करण्यात आला, त्या दृष्टिकोनातून बैठक घेण्यात आली। त्या बैठकीमध्ये भारतामधील सद्यस्थिती आणि भारतातील अंतर्गत सुरक्षा या बाबींचा विचार करण्यात आला आणि त्यानंतर तिन्ही दलांच्या जे प्रमुख आहेत त्यांच्यासोबत ही बैठक झाली। एकंदरीत विचार केला तर भारताच्या सर्वांगानं जर हल्ला केल्यानंतर काय काय परिणाम होतील या सगळ्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यूह रचनात्मक नक्कीच शिवाजी।